धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। तर थेट जाऊया, आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, ही घडामोड महत्त्वाची आहे आणि या सगळ्यात जे म्हणणं आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांचं की अजित पवारांकडची खाती ही राष्ट्रवादीकडेच राहावी, त्याबद्दल महत्त्वाची चर्चा या भेटीत होऊ शकते का? एक दुसरा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे अर्थ खात्याचा, काय घडू शकतं त्या संदर्भात? श्रुती बरोबर आहे। वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ आल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। ज्या पद्धतीने राष्ट्रवादीकडून एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार होतं, अजितदादा यांच्याकडे जी 3 खाती होती, ही 3 खाती जी आहे ती राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रवादीकडेच ठेवण्यात यावी, ही मागणी जी आहे ते राष्ट्रवादी पक्षातल्या सगळ्याच नेत्यांची आहे आणि त्याचं पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे आणि त्यासाठीच ही भेट घेतली जाते। तर याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळालेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अजितदादा यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि प्लस 3 खाती जी आहेत ती होती आणि त्यामुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री पद जे आहे ते पक्षातल्याच कोणाला तरी देण्यात यावं आणि त्याचप्रमाणे जी 3 खाती आहेत, अर्थ खाता आहे, क्रीडा खाता आहे आणि दुसरं एक खातं आहे, अशा जी खाती आहेत ती खाती कुठेतरी राष्ट्रवादीच्या पक्षालाच राहावीत, राष्ट्रवादीतल्याच कोणाला तरी मिळावीत, यासाठी हा संपूर्ण आग्रह जो आहे तो राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा आहे आणि त्यासाठीच हे 3 प्रमुख नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे थोड्या वेळात स्पष्टता येईल, परंतु आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी पक्षाकडून असं पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जातं का आणि ज्या पद्धतीने मागणी राष्ट्रवादी पक्षाची आहे ही मागणी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली जाते का, हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। निश्चितच छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। विनायक, आपण आपल्याकडून सगळे अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत, मात्र एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे आपण बघतोय छगन भुजबळ तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। विनायक, या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा सुद्धा आहे की आता अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आता जवळच आलेलं आहे। अशातच अर्थसंकल्प मांडणार कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता। तर सध्या जी माहिती समोर येत होती त्यानुसार मुख्यमंत्री म्हणजेच फडणवीसच हा अर्थसंकल्प मांडण्याबाबतची शक्यता आहे किंवा तशी माहिती समोर येते। तर त्यामुळे तुर्तास तरी अर्थ खात्यासंदर्भात काही त्या संदर्भात महत्त्वाचा आग्रह राष्ट्रवादीकडून होऊ शकतोच, मात्र त्याबद्दलची काही चर्चा होऊ शकते का किंवा नेमकं काय? आहे श्रुती, आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय बजेट जे आहे ते काही तोंडावरती आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। 23 फेब्रुवारीपासून हे बजेट सुरू होणार आहे। बजेट मानलं जाणार होतं, अजितदादांनी तशी तयारी सुद्धा बजेटची सुरू केल्याची माहिती सध्या मिळत होती, परंतु ज्या पद्धतीने दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे आता आर्थिक बजेट कोण मांडणार याकडे साधारणच लक्ष लागलेलं आहे। जे माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री जे आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस हेच बजेट जे आहे ते मांडू शकतात असं माहिती सध्या मिळते, कारण त्यांनी याआधी सुद्धा बजेट जे आहे ते मांडलेलं आहे, त्यांना अनुभव आहे। राष्ट्रवादीकडून सध्या तसा मोठा नेता अर्थसंकल्प मांडण्यासारखा चेहरा जो आहे तो सध्या राष्ट्रवादीत दिसत नाही, त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्रीच बजेट जे आहे ते मांडतील ही माहिती मिळते। आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीकडून मागणी होते, अर्थ खाता असेल किंवा इतर 2 खाती आहेत ती आम्हाला विनायक, भेटीनंतर आता हे नेते बोलतायत का माध्यमांच्या प्रतिनिधींशी, याकडे लक्ष असेलच। अपडेट्स त्या संदर्भातले तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।